पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत सांगली जिल्हा परिषदेमध्ये पराभूत झाला, पण त्या निमित्तानं राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात बिनसल्याचं स्पष्ट झालंय। या निकालावर हा घराणेशाहीला नाकारणारा कौल आहे अशी प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली आहे। तर उमेदवारी घराणेशाही नाही तर कार्यकर्त्याला दिली होती असं सांगत सदाभाऊंनी मुद्द्याला बगल दिली आहे। नाही, जनतेने दिलेला कौल हा मान्य करावाच लागेल आणि एकट्या सदाभाऊच नाही तर बहुसंख्य नेत्यांची पोरं ही पराभूत झाली आहेत महाराष्ट्र पातळीवर वगैरे बघितली। त्यामुळे एकूण जनतेला ही मान्यच नाही, म्हणजे बापानंतर मुलगा अनेक नेत्यांची दिग्गज नेत्यांची मुलं पराभूत झालेली आहेत आणि त्यामुळे जनतेला जो दिलेला कौल आहे, आता शिरोळ तालुक्यातला कौल सुद्धा आम्ही मान्यच केलेला आहे। बहुसंख्य ठिकाणी जिल्ह्यात राज्यामध्ये नाकारलेला आहे लोकांनी।